अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. अधिवेशनामध्ये आज संविधानावरती चर्चा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानाच्या चर्चेवरती उत्तर देणार. मुख्यमंत्री विरोधक दोघांनाही प्रशिक्षण देण्याची गरज. खडसेंचा हल्लाबोल. सर्वसामान्यांच्या प्रश्नांऐवजी भलत्याच प्रश्नांवरती अधिवेशनात चर्चा झाली. दुर्दैवाने पूर्ण अधिवेशन वाया गेल्याची खडसेंची टीका. भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला येतील म्हणून सरकार मुद्दाम विरोधी पक्षनेता निवड होऊ देत नाहीये. एकनाथ खडसेंची टीका. संविधानावरती चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही याचे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही. भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत. लोकशाहीचा सन्मान राखण्याचंही आवाहन केलं. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधामध्ये हक्कभंग दाखल. बुलढाण्यामध्ये लोकांना टक्कल पडण्याच्या विषयी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला. सुनील तटकरेंचा महाडनंतर कर्जतकडे मोर्चा. सुधाकर घारे यांच्यासह कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केल्याचं पत्र समोर. घारेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवेंच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली होती. भाजप आमदारांचं 2 दिवसीय प्रशिक्षण रद्द. पंतप्रधान मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावरती असल्यामुळे प्रशिक्षण रद्द. 27 आणि 28 मार्चला भाजप आमदार आणि मंत्र्यांसाठी शिबिर होणार होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मकोक्का कोर्टामध्ये आज सुनावणी. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मी कराडसह 7ही आरोपींना व्हीसीद्वारेच उपस्थित करणार. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला उपस्थित असतील. कुणाल कामराने एकट्या एकनाथ शिंदे फडणवीस भाजपवर व्यंग केलेलं नाही, त्यामुळे राजकारणात या गोष्टी मजा म्हणून पाहायच्या असतात. खासदार संजय राऊतांचं विधान. शिंदे म्हणजे राज्यात चेष्टेचा विषय. भाजप आणि फडणवीसही मजा घेत आहेत. स्टुडिओ तोडफोड प्रकरणावरनं सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. सामनाने अग्रलेखात छापलं कुणाल कामराचं पूर्ण विडंबन. कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस आज दुसरे समन्स बजावण्याची शक्यता. दरम्यान चौकशीला हजर राहण्यासाठी कामराने मुंबई पोलिसांकडे मागितलाय 7 दिवसांची वेळ. कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होऊन आपली बाजू मांडावी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. कामराचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचीही कदम यांची टीका. डोंबिवलीतही कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल. कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल. याआधी खार पोलिसांमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्ध. हिंसाचाराच्या दिवशी दुपारपासूनच चिथावणी देणारे मेसेजेस मुख्य सूत्रधार फहीम खानकडनं लोकांपर्यंत गेले होते. सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर. नागपूर हिंसाचार प्रकरणातल्या बुलडोझर कारवाईला स्थगिती. त्यामुळे हिंसाचारातील आणखी 4 आरोपींच्या घरावरती बुलडोझर कारवाई तुर्तास लांबणीवर. यवतमाळमधील प्राध्यापक संतोष गोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा उल्लेख. पीएम केअर निधीमधील पारदर्शकतेबाबत आरोप करण्याची आणि पळून जाण्याची काँग्रेसची संस्कृती. अमित शहा यांचा गंभीर आरोप. यावेळी राज्यसभेमध्ये प्रचंड गदारोळ. भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरनं धमकीचा फोन. पाठक यांच्याकडनं नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांमध्ये तक्रार दाखल. नागपूर हिंसाचाराबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देत मत व्यक्त केल्यामुळे धमकी. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का. जिल्हाप्रमुख संजय विभूतेंचा पक्षाला जय महाराष्ट्र. आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. भाजपच्या वाटेवरती असणाऱ्या स्नेहल जगताप आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने स्थापन केलेली सत्यशोधन समिती आज राज्यपालांना भेटणार. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली ही समिती राज्यपालांना आपला अहवाल सुपूर्द करणार. नाशिकमध्ये विभागीय अधिकारी असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांच्याशी संबंध असल्याची चर्चा. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे प्रश्न उपस्थित. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरनं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांमध्ये वाद. याबाबत आज त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंतांची बैठक. आखाडा परिषदेचे महामंत्री हरिंगरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्राखाली आयएनएस गुलदार या युद्धनौकेचं संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा.
मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा, खंदकामध्ये घरं, बुरुजावरती खिडक्या, भोवताली अनधिकृत घरांचा फेरा. अतिक्रमण 90 दिवसामध्ये काढण्याचे आदेश देऊनही 2 वर्ष उलटून गेली आहेत, पण कारवाई नाही. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची नितांत गरज आहे. याबाबत मनसेच्या अमेय खोपकर यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावा, खोपकर यांची एक्सपोस्ट. महसूल विभागाचं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान. लोकांना लागणारा आवश्यक दाखले शिबिराच्या माध्यमातून देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. धारावीतल्या 63,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. दरम्यान जे रहिवासी सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांना सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही. डीआरपीचा झोपडपट्टीधारकांना इशारा. जोगेश्वरीतल्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार. पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण झाला असून लवकरच अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार. मुंबई महापालिकेची आतापर्यंत 5,500 कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली. ठरवलेल्या उद्दिष्टाच्या 91% वसुली पूर्ण. महापालिकेचं यंदा 6,000 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य. भाडेवाढीमुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये 88 कोटी रुपयांची वाढ. दैनंदिन सरासरी उत्पन्नामध्ये सुद्धा 4 कोटींची वाढ. काही प्रवासी संख्या घटली असली तरी पण उत्पन्नामध्ये मात्र वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1,000ची घसरण. डॉलरच्या तुलनेमध्ये वधारलेला रुपया. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये निवळलेली युद्धजन्य परिस्थिती याचा परिणाम. राज्यात विजेची मागणी वाढली. मंगळवारी 30,561 मेगावॉटची नोंद, तर मुंबईत 3,634 मेगावॉटची मागणी. मध्य रेल्वे मार्गावरती शनिवारी रात्री विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक. कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोडवरती ओव्हरब्रिजच्या गर्डरचं डी लॉन्चिंग करण्यासाठी रात्री 1:30 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक. एमडी ड्रग रॅकेटमधील 2 बड्या घरातील संशयित तरुणांना अटक. साताऱ्यातील कराडमधनं गौरवराव आणि सुजल चंदवानी ताब्यात. मुंबईच्या बोरिवली भागामध्ये बांगलादेशी पती पत्नीला अटक. गेल्या 15 वर्षांपासून अवैधरित्या दहिसरच्या गणपत पाटील परिसरामध्ये हे दाम्पत्य राहत होतं. पुणे खालापूर महामार्गावरती भीषण अपघात. डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू. सांगलीच्या शिराळ्यात अंगावरती वीज पडल्यामुळे महिलेचा मृत्यू. शेतातून परत येत असताना घटना घडली. सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरात प्लास्टिक कारखान्याला आग. जवळपास 4 तासानंतर आगीवर नियंत्रण. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये 8.5 लाखांचा गांजा जप्त. कारवाईतनं तेलंगणा राज्यातील गांजा तस्करीचं कनेक्शनही उघड. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील सुरजागड इस्पात कंपनी 7,000 नागरिकांना रोजगार देणार. याबाबत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी पार पडली. लासलगाव बाजार समिती 5 दिवस बंद राहणार. रमजानी, शनी अमावस्या आणि काही अन्य कारणामुळे समिती बंद राहणार. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण. सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगावमध्ये पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी घरांवरचे पत्रे सुद्धा उडाले. भंडाऱ्यात टोमॅटोला ₹1 किलोचा दर. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतं त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातही उन्हामुळे टोमॅटोच्या दरात घसरण. दर घसरल्यामुळे उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे उत्पादक चिंतेत. नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये पाण्याच्या शोधात नीलगाईचे कळप मानवी वस्तीच्या दिशेने. त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान. वन विभागाने लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. रानटी हत्तींच्या कळपाकडनं गडचिरोलीमध्ये सूरडोंगरी, आकापूर आणि किटाळीमध्ये उन्हाळी धान आणि मक्याच्या पिकाची नासाडी. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची रान्या रावची कबुली. काही दिवसांपूर्वी बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तिला अटक करण्यात आली होती. जामिनावरती उद्या कोर्ट निर्णय देणार. सरन्यायाधीशांनी नेमलेल्या 3 सदस्यांच्या समितीकडनं न्यायमूर्ती जशवंत वर्मांच्या घराची पाऊण तास झडती. ज्या खोलीमध्ये जळलेल्या नोटा सापडल्या होत्या त्या खोलीचीही तपासणी केली.
सचिन उराडे दिग्दर्शित 26 नोव्हेंबर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारेंच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण. आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स. हंगामातला पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.